विवेक रामणे आणि त्यांच्या अजून एक परम मित्र आहे, त्यांच्याकडून अशी टोटली 500चं कॅश प्राइज झालेलं आहे. खरंच कौतुक करूया भाई वतरी यांचं. भाई वतरी खूप वेगाने आपण धावत यायचंय. आपण कॅश प्राइज देतो या ठिकाणी. आदरणीय या संघटनेचे अध्यक्ष महोदय बैकर साहेबांचे शुभ आपण ते कॅश प्राइज देतोय. अभिनंदन भाई, अगदी चांगला परफॉर्मन्स आपण सादर केलात. जाऊया सरळ आता इथे पुढे, जिथे सामना आता आर्या फायटर्स विरुद्ध अलायन्स 11 एलिमिनेटरचा हा सामना असेल. जिंकणारा संघ या ठिकाणी सेकंड क्वालिफायर खेळेल आणि पराजित होणारा संघ सरळ घरच्या रस्त्याला मात्र तिथे मार्गस्थ होईल. परंतु कदाचित तिथे 4 ट्रॉफीज आहेत, या 4 पैकी एका कोणत्या तरी ट्रॉफीवरती एक सुंदर अक्षरानं नाव कोरू शकणार आहे. 4 झालेले क्वालिफाय जे संघ आहेत 4थ्या क्रमांक पर्यंत बक्षीस आहेत. म्हणजे असणाऱ्या या कोणत्या तरी एका ट्रॉफीवरती या 4 पैकी जे संघ आहेत ते आपले नक्कीच सुनेरी अक्षरानं नाव कोरतील. अनिकेत सेरेकर स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर आता थोडंसं संघ बॅकफुटला गेला. अलायन्स 11 हा संघ इथून जिंकणारा संघ सरळ स्वराज फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये खेळणार आहे. अजूच्या विरोधामध्ये शुएब बरमारे आहे. चांगला यॉर्कर लेन्सचा बॉल आहे. केवळ आणि केवळ एकच रन तिथे मिळेल. सुरेख क्रिकेट पाहायला मिळते. कोणता संघ जिंकेल या एलिमिनेटरच्या मॅचमध्ये? सौरभ पाटील आता ट्रॅकवरती आलाय. पाटील जर शेवटपर्यंत राहिलं तर धावांचा डोंगर देखील उभा राहू शकतो. तर दुसऱ्या बाजूला अजू या पाटीलला सेट होऊ देईल का, हे देखील प्रश्न खूप मोठा आता तुमच्या समोर देखील येईल. यष्टीरक्षक देखील तितके चतुर आहेत. शुभम सवनसकर आपण बघतोय आर्या फायटर्सच्या टीमचा, तो देखील एक गुणवान गोलंदाज, पोटेन्शियल आणि ठासून भरून असणारा गाडो पाहायला मिळतोय. एलिमिनेटरच्या मॅचमध्ये अनेक संघ मात्र स्पर्धेमध्ये सहभागी होते, परंतु 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले होते. कॉन्फिडेंटली स्ट्रोक खेळले जात नाहीयेत पाटीलकडून. आज तेवढं चांगले एफर्ट्स वाला क्रिकेट पाहायला मिळालेलं नाहीये. सुरेख मॅच बघायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटचा बिगेस्ट फेस्टिवल पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 दापोली पोलीस पाटील संघटना यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर हा अंतिम दिवस आहे. फुलटॉस बॉल आहे. चेंडू इथे क्षेत्ररक्षकाला पहिल्यांदा बीट केलं, 2 आता घेतलेत. धावचीची संधी खराब थ्रो, जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगानं 3 रन्स मात्र कंप्लीट केलेली आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा एक बॉल आहे. शेवटच्या एक बॉलवरती आपण बघतोय तर किती रन्स काढले जातील. क्षेत्ररक्षण अशा प्रकारचं लावले गेले. मिड विकेटला खेळाडू आहे आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला देखील आहे. म्हणजे संपूर्ण आपण बघतोय तर राऊंड द विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रास रन, ही देखील एक चांगली कला आपल्याला बघायला मिळते. समोरचा येणारा जो चेंडू सरळ मात्र लीव्ह करून दिला, सोडून दिला. 9व्या आकड्यावरती स्कोर कार्ड. हो, यावेळेला सुरेख फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक असतील आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी 3 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती एका खेळाडूच्या मोबदल्यात.
दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. शुभम सवनसकर गोलंदाजी ट्रॅकवरती काय सुरेख बॉल टाकलाय. तिकट चेंडू पाहायला मिळाला. 2 घेतलेत प्रचंड वेगानं आणि इथे तिसरा रन्स देखील तितकाच वेगानं कंप्लीट होतोय. शोएब बरमारे देखील या मॅचमध्ये खेळतोय, लढतोय, झगडतोय, कष्ट करतोय. शोएब आता आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देखील देतोय. शोएबनं 3 चेंडू फेस केलेत, केवळ 6 वरती तो खेळताना दिसलेला आहे. त्यानंतर लगेचच इथून जिंकणारा संघ जो असेल त्याच्या विरोधामध्ये स्वराज पाटणचा संघ खेळणार आहे. यावेळेला फुल टॉस बॉल तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर इथे 4च मिळतील. शोएब बरमारेचा अगदी स्विच हिट पाहायला मिळतोय. यावेळेला 4 रन्सचा कमालचा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक अगदी त्याला माहित होतं पॉइंटचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या सरळ मात्र डोक्यावरनं चेंडूला खेळला गेला. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या बाजूला नाहीयेत. यावेळेला बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय शोएब बरमारेच्या माध्यमातून. अनिकेत तेरीकर बाहेर गेलाय, परंतु यावेळेला शोएब बरमारे हा मात्र धुमाकूळ घालतोय मैदानामध्ये. शुभम सवनसकर वरती आक्रमण केलं जाते. शुभम सवनसकर विरुद्ध हे बॅटल मात्र आपण बघतोय. शोएब बरमारे नो बॉल, खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आहे. 9+1 असे 2 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. आता पाटील आल्या म्हणजे इथे षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो, कारण खूप वेळ झाल्या बॉलला थोडा खामोश राहिलेला आहे. जे मॅनेजर स्वप्नील लेलवे आमच्याकडे बघतायत, कदाचित मी खरं बोलतोय, कारण का खूप वेळ झाला षटकार पाहायला मिळालेला नाही आहे. या टीमचे जे अलायन्स 11 या टीमचे मॅनेजर आहेत स्वप्नील लेलवे हे बघत आहेत. चेंडूला डिफेन्स केले गेले. चांगला चेंडू चांगला टाकला गेला होता. केव्हा आणि केवढं एक सिंगल मिळेल. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. शोएब बरमारे याच्याकडे देखील टेनिस क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स, अनुभवी प्लेयर. रणपुरचा चांगला वापर केलेला आहे. ऋषभ पटेकर चेंडूपर्यंत जोपर्यंत पोहोचेल थ्रो केला गेलाय आणि इथे धावचेची संधी आहे. अंपायरचा इशारा, नॉट आउट. सरळ साफ नकार दिलाय. जी अपील होती ती फेटाळून लावली आहे आणि बघता बघता 3 रन्स देखील वेगानं कंप्लीट होत आहेत. संघाचं स्कोरबोर्ड 29 झालेत. अजून 1 षटक बाकी असेल, परंतु हे विसरून चालणार नाही. प्रतिस्पर्धी टीमकडे देखील ऋषी नावाचं वादळ आहे. यॉर्कर लेन्सचा बॉल, षटक क्रमांक यावेळेला 2चा खेळ संपेल. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. खूप महागडे षटक, 17 रन्स खर्च केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आलेले 12, त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये आले तब्बल 17. फटका फसलेला आहे. कॅच पकडली जाईल. इथे एक मोठा धक्का आता पाहायला मिळतोय. एकोणतीस झालेले आहेत. 29 वरती दुसरा मोठा धक्का. राकेश भुवड आलेला आहे. हा वंडरलिसन डिपार्टमेंटचा खेळाडू आहे, तोडफोड डिपार्टमेंटचा खेळाडू आहे. त्या खेळाडूला डिफेन्स करताना अगदी आपण कुठेतरी कमी पाहत असतो, परंतु हा खेळाडू फक्त आणि फक्त मोठे फटके चांगले खेळतो. सुमित असेल समोर. मोठा फटका खायचा, हे चुकीचं क्रिकेट आहे. मोठे प्रत्येक वेळेला तुमच्या अगदी ताकदीने सगळ्या गोष्टी होत नाही. थोडासा डोक्याचा वापर करावा लागतो या क्रिकेटमध्ये. येणारा पुढचा चेंडू सुमितच्या माध्यमातून. इथे एक सिंगल आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. 30 रन झालेत. किमान तरी या टीमच्या विरोधामध्ये तुम्हाला 40+ रन्स मारणं गरजेचं होतं. कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर आपण बघू शकतो. 2 ओव्हर नंतरला 29 होते.
परंतु या ओव्हरच्या तिन्ही चेंडूंमध्ये आतापर्यंत एकच रन खर्च केले गेलाय. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये कमालची गोलंदाजी पाहायला मिळाली. सरळ विचार बदललेत, बाजू देखील बदलली आहे सुमितनं. समोरच्या दिशेने खेळला गेलाय. यावेळी सुरेख वेल स्टॉप म्हणावं लागेल. टीमसाठी 1 रन वाचवलाय ऋषभनं. धावसंख्या जाऊन आता पोहोचते 33 या आकड्यावरती. तेहतीस रन झालेले आहेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राकेश तयार असेल. येणारा पुढचा चेंडू इथे कॅच मिस झाले. 2 घेतले जातील. प्रयत्न 3चा होईल का? आणि इथे अंपायर्सनं साफ नकार दिलाय. तिथे 3 रन्स देखील आता इथे कंप्लीट होतील. धावसंख्या 36 ला पोहोचलेली आहे. शेवटचा 1 बॉल अजून शिल्लक आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. कीपर देखील आपल्या बॉलरला चांगले शेअरअप करतात. केवळ 7च रन्स 5 बॉलमध्ये खर्च केलेत. पाटील तयार असेल. या शेवटच्या बॉलवरती किती रन्स घेतले जातील? क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. येणारा पुढचा चेंडू, शेवटचा बॉल खूप लांब आहे. जबरदस्त स्ट्रोक पाटीलच्या बॅटमधून. अगदी जबरदस्त फटका. 6 रन षटकार. 42 झालेले आहेत. 43चा आता टार्गेट सेट केलेला आहे. आपण सांगितलं 40 पेक्षा अधिक रन तुम्हाला मारावे लागतील. 42 ठोकलेले आहेत. आता 43 18 बॉलमध्ये करावे लागतील आर्या फायटर्सच्या टीमला. यानंतर स्वराज फायटर्स आपण तयार राहायचं आहे. स्वराज फायटर्स मॅचला सुरुवात होते. 18 मध्ये 43 आता करायचे आहेत आर्या फायटर्स या टीमला. अलायन्सनं पहिलाच बॉल फटका फसला. इथे कॅच पकडली जाते का? परंतु अंततः इथे कॅच पकडली गेलेली आहे. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. आर्या फायटर्सचा संघ या ठिकाणी संपूर्ण पहिल्याच विकेटनं कुठेतरी चेहऱ्यावर सगळ्यांच्या कडूच्या नैराश्य पाहायला मिळते. ऋषीनं चुकीचा फटका खेळला
सौरभ पाटील या गोलंदाजाच्या विरोधामध्ये तुम्ही मोठे स्ट्रोक नाही घेऊ शकत, कारण त्याच्याकडे प्रचंड वेग आहे आणि चांगला टप्पा देखील आहे. चांगला टप्पा टाकला. बॅटचा फेस ज्या वेळेला प्ले करत होता त्यावेळेला बंद झाला. बॅटच्या वरच्या बाजूस चिकाटा घेतले गेले आणि सरळ मात्र तिथे कॅच पकडली आहे. राकेश बोर्ड अगदी कव्हरसाठी आले होते, त्यांच्या हातामध्ये सरळ चेंडू जाऊन पडला. त्याला स्पर्श अनिकेतनं मात्र प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर राकेश त्या ठिकाणी आला. अलायन्स 11 फूटचा चेंडू, चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. ऋषभ पटेकर हा देखील एक तंत्रशुद्ध खेळाडू आहे. 2 रन्स घेतले गेलेत. त्याच्यानंतर मग पुढची मॅच खेळली जाईल. इथून जिंकणारा संघ स्वराज फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. सेकंड क्वालिफायरची मॅच. पहिली क्वालिफायर आपण बघितली होती, ज्याच्यामध्ये आरजे स्पोर्ट्सचा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झाला. त्यानंतर आपण पाहतोय तर स्वराज फायटर्सचा संघ इथून जिंकणाऱ्या संघाच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. दीपराज लेफ्ट हँडर बॅटर. सौरभ पाटीलच्या विरोधामध्ये 3 चेंडू टाकून झालेत, केवळ 3च रन झालेत. एक महत्त्वपूर्ण विकेट या ओव्हरमध्ये. चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. माय गुडनेस, काय आवाज आलाय, काय साऊंड ऐकायला मिळालाय. 4 रन्स खात्यामध्ये जोडले जातील दीपराजच्या. टोटली 7 रन स्कोर बोर्डवरती. दोन चेंडू अजून देखील शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. 7 झालेले आहेत. चेंडू पडल्यानंतरला खालच्या बाजूला बसतोय. दीपराजला खेळणं आता खूप कठीण गेलंय. प्रयत्न तर दोन्ही टीमकडून चालू आहेत. जिंकणार कोण, अलायन्स 11 की आर्या फायटर्स, कोणता संघ जिंकेल? जोपर्यंत ऋषभ पटेकर आहे, जोपर्यंत दीपराज आहे, तोपर्यंत या मॅचचं जे चित्र बदलू शकतं. चांगला ड्राईव्ह केलाय, 1 रन्स घेतला गेलाय. दुसरी धाव देखील या ठिकाणी केली गेली आहे. षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन्स झालेत, 1 खेळाडू बाद झालाय. बारा चेंडू 34ची आवश्यकता आहे. प्रिडिक्शन खूप सारे मोठे आपल्याला पाहायला मिळू शकतील. अनेक जे या ठिकाणी क्रिकेट तज्ज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून प्रिडिक्शन लावले गेलेत. 1 रन्स घेतला जातोय. स्ट्राईकला आता दीपराजला आपण बघू शकतो. दीपराजच्या विरोधामध्ये प्रदीप असेल. कौशिक सातत्याने येता येतात प्रदीपच्या जवळ. 11 मध्ये 33ची गरज. इथून 2 जर का मोठे प्रहार आले तर मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येऊ शकतो. ऋषीला आवश्यकता नव्हती सुरुवातीपासून अटॅक करण्याची. कधी कधी थोडंसं शांत डोक्याने देखील क्रिकेट खेळावं लागतं आणि ते आपण पाहिलं होतं. पाटीलनं एक चांगली लारेश दिली होती पहिल्याच बॉलवरती. तो फटका तिथे फसला होता. प्रदीप कुटरेकर पुढचा चेंडू टाकणार आहे. इथे सुरे कॅच पकडली आहे. व्हॉट अ मॅग्निफिशंट कॅच. आणि इथे दीपराज हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाणार आहे. मोठा धक्का आर्या फायटर्स या टीमला बसलाय. आता जो संघ संपूर्ण नाखुश दिसतोय.
कोणता संघ या समतमच्या ट्रॉफीचा मानकरी ठरू शकेल. रोख रक्कम 50,000 रुपयाचं ते कॅश प्राईज. कोणता संघ या संपूर्ण स्पर्धेचा चॅम्पियन बनणार आहे हे देखील पाहावं लागेल. लेफ्ट हँडेड बॅटर तिथे तयार असेल. नऊ चेंडू 33 धावांची आवश्यकता. ऋषभ पटेकर फक्त नॉन स्ट्राईकला थांबलेले आहेत. अजून देखील हा सामना संपला नाही. अजून 2 मोठे प्रहार झाले तरी मॅचमध्ये तुम्ही बनून राहू शकता. तर शेवटच्या ओव्हरमध्ये एकंदरीत ऋषभ पटेकर देखील आक्रमण करू शकतो. एवढं पोटेन्शियल आहे त्या खेळाडूमध्ये. चेंडू टाकला जाईल. यावेळेला फुल टॉस बॉल मिस झालाय. एक सिंगल रन चाललेला आहे. संघाची धावसंख्या आता जाऊन स्थिरावली 11 या आकड्यावरती. 8 चेंडूंमध्ये एकंदरीत 32 धावांची गरज आहे. ऋषभ पटेकर स्ट्राईक मार्कवरती. समोर प्रदीपच्या विरोधामध्ये पुन्हा अलोंग द कार्पेट घेतला गेलाय. एकच रस इथे पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 7 मध्ये 31. 7 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता. 7-31 ची गरज आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये 31 ची गरज आहे. हा सामना परिपूर्ण अलायन्स 11 या टीमकडे आहे. अनिकेत तेरेकर आता गोलंदाजी मार्कवरती येऊ शकेल. एक गुणवान गोलंदाज, अन्वेषकता सम्राट या नावानं संबोधित केला जाणारा हा जो खेळाडू अनिकेत तेरेकर गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. 6 मध्ये 31 धावांची गरज आहे. सहा 31 समोर ऋषभ पटेकर. पहिला चेंडू फटका तिथे फसलेला आहे. रन्स घेतले जात नाहीत. मॅच इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क तिथे पाहायला मिळत नाहीये. 4 चेंडू 31 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 31. पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. यावेळेला मात्र 3 रन्स घेतले जातील. 3 चेंडू आणि 28 धावांची गरज. याच्यानंतर लगेचच स्वराज पाटरचा संघ आपण तयार राहा. स्वराज पाटर्स आपण तयार राहायचं आहे. नवीन बॅटर मैदानाकडे आता येणार आहे. दोन मध्ये 28 पाहिजे. संपूर्ण हा सामन्यावरती आता कब्जा करताना अलायन्स 11चा संघ पाहायला मिळतोय. सामन्यावरती आता कब्जा केलाय. काही वेळेला चेंडू मात्र त्याच दिशेने गेलेला आहे. मागच्या चेंडूचा रिप्लाय स्ट्रोक पण तो शशांकनं मात्र इथे कॅच पकडलेली आहे. शेवटचा 1 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. अलायन्स 11 या टीमनं मात्र हा संपूर्ण सामना आपण बघतोय तर कमालची बॉलिंग सौरभ पाटीलच्या. तो एक सिक्सर आणि इथे सामना मात्र जिंकलेला आहे. अलायन्स 11 या टीमनं सामना जिंकलेला आहे. याच्यानंतर सेकंड क्वालिफायरची मॅच खेळली जाईल स्वराज फायटर्स विरुद्ध अलायन्स 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. टॉसर या सेकंड क्वालिफायरची मॅच आणि त्याच्यानंतर मग फायनल मॅच असेल. या मॅचच्या समरीकडे जाऊयात. अलायन्स 11 पहिल्यांदा बॅटिंग. शोएब बर्मारीचं कॉन्ट्रीब्युशन 8 चेंडूंमध्ये 18 धावांचं. सौरभ पाटील 7 मध्ये 17. राकेशनं 3 मध्ये 4 बनवले. अनिकेत तेरेकर गोल्डन डक. तर बॉलिंगचा विचार करूया प्रतिस्पर्धी टीमचा. सुमितनं 1 षटक टाकलं होतं ज्याच्यामध्ये 13 खर्च गेले. 1 विकेट. त्याचबरोबर अजिंक्य दैवलकर यांनी 12 रन्स खर्च करत असताना 1 विकेट. शुभम सवनसकर थोडेसं मागडा पाहायला मिळालं होतं. 17 खर्च गेले होते.
आर्या फायटरचे बॅटिंग करत असताना ऋषभनं 7 मध्ये 8 बनवले, दिफराजनं मात्र तिथे 4 मध्ये 6, किशोराला एक 4 चौकार ठोकला, तर प्रतीकनं 3 मध्ये केवळ 1च रन्स बनवला. अनिकेत तरेकरनं 1 षटक टाकलं, 2 विकेट घेतल्या, 7 खर्च केले. प्रदीप कुटरेकरनं 1 षटक टाकलं, केवळ 3 खर्च केले, 2 विकेट. आणि सौरभ पाटीलला